चला जितेंद्र स्मृती बंबाळी कोळीवाडा टीम कृपा करून आपण आपला 12 मॅन आमच्यापर्यंत पाठवा. चला सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही विनंती करतो जितेंद्र स्मृती बंबावी कोळीवाडा टीम दिवेश कृपा करून आपण आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं उपस्थित खेळाडूंचा मी सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. एकविरा बॉईज धारावी आयोजित मान्सून ब्लास्ट 2026 पहिल्या पर्वानी या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. टीम जितेंद्र स्मृती बंबावी कोळीवाडा आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये कुशल 11 जय गणेश सारसोय या दोन टीम मध्ये बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय टीम कुशल 11 जय गणेश सारसोय या टीमच्या माध्यमातून त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले जितेंद्र स्मृती बंबावी कोळीवाडा या टीमला आणि सलामीची जोडी आशिष भगत आणि शंतनू भगत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कवर ज्याने मात्र खऱ्या अर्थाने अनेक वेळा इम्प्रेस केलं ॲज अ ऑलराऊंडर म्हणून देखील भरपूर चांगली कामगिरी आणि यंदाच्या हंगामामध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धांमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. येणाऱ्या काळामध्ये रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये देखील हा खेळाडू आयकॉन प्लेअर म्हणून खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. चंदन तलवार कमी वेळामध्ये भरपूर चांगली प्रसिद्धी मिळवली या खेळाडूने. पहिला बॉल बॅटच्या स्लाइसचा वेध घेतल्यानंतर डिक्लेअर स्वरूपामध्ये हा बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळतो. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. एका रनने धावफलक ओपन झालाय टीम जितेंद्र स्मृती बंबावी कोळीवाडा या टीमची. नुकतीच आपण स्वर्गीय जितेंद्र स्मृती चषकी स्पर्धा पाहिली. हा बॉल देखील वेग पहा, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही परंतु बॅटच्या स्लाइसचा वेध घेतल्यानंतर विकेट क्रमांक पहिला आशिष भगत या ठिकाणी मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला धक्का टीम जितेंद्र स्मृती बंबावी कोळीवाडा या टीमला.
तर मॅच ऑन होते. हा बॉल देखील बन्नाट वेग होता, परंतु या क्षणाला वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला, निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. वेलकम कामेश नाईक, आपलं देखील सरच स्वागत. बॅटच्या स्लाइड सभेत घेतल्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चालला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल. या बॉलवर देखील आक्रमकतेचा पवित्रा स्वीकारण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला एकच रन मात्र जोर मिळाली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर एक गडी बाद 4 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 1 ओव्हरचा खेळ झालाय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टीम NDR वॉरियर्स चिंचपाडा पेन आणि त्यांच्याच विरोधामध्ये एकविरा चॅम्प्स 11 शाहबाज. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. स्पेल नंबर 2 विराज तांडेल आलाय ॲज ऑलराऊंडर म्हणून. भरपूर चांगली कामगिरी अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिली या खेळाडूच्या दरम्यान, परंतु या मॅच मध्ये देखील भरपूर अपेक्षा असेल टीम कुशल 11 जय गणेश सारसोय या टीमला. दोन्ही टीम भरपूर चांगला संघर्ष करतात या मॅच मध्ये. या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग तर भरपूर चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात, गोपुरांच्या हातातून झेल सोडणं होईल कठीण. आणि सध्याच्या घडीला विकेट क्रमांक 2 देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळालाय. आशिष भगत देखील कोणतंही खातं न खोलता मैदानाच्या बाहेर परतला. त्यानंतर शंतनू भगत देखील कोणतंही खातं न खोलता मात्र मैदानाच्या बाहेर परततोय. नवीन बॅट्समन दिवेश भगत मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. रुपेश भगत असतील, दिवेश भगत असतील. टॅप करण्याचा प्रयत्न होता. मिडॉनच्या दिशेने फटका खेळलाय दिवेशने. एकच सिंगल, एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर आतापर्यंत 5 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक रन साठी भरपूर चांगला संघर्ष करावा लागेल रुपेश भगत, दिवेश भगत या दोन्ही बॅट्समनना. वेग देखील भरपूर चांगला होता. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. जसा जसा डॉट बॉल येईल ना तसा तसा मात्र पूर्णपणे कॉन्फिडन्स वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. टीम कुशल 11 जय गणेश सारसोय या टीमचा. दोन्ही मातब्बर संघ एकमेकांसमोर भरपूर चांगली फाईट करतात. अकुड पद्धतीचा हा बॉल हलक्यात आणि दिशा दिली, परंतु या क्षणाला एक सिंगल तर जरूर या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड साठी कॉल आहे, परंतु दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली. थ्रो देखील तेवढा चांगला होता, बॅकअप देखील तेवढं चांगलं मिळालं. 7 धावा आतापर्यंत होत आहेत. कौतुक करावं लागेल चंदन तलवार त्याचबरोबर विराज तांडेलचं. मोठे फटके लगावण्यापासून आतापर्यंत प्रतिस्पर्धी टीमच्या फलंदाजांना रोखलंय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग तर भरपूर चांगला आहे. याच फटक्याची प्रतीक्षा होती की काय, परंतु प्रयत्न भरपूर चांगला केला. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते. रनआउटची संधी, परंतु फेकी गचाय झाली. टोटल 3 रन मात्र ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. 3 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 10 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. 10 रन आतापर्यंत होतात.
स्पेल नंबर 3, पहिला बॉल गुफरांचा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. याच फटक्याची प्रतीक्षा होती जितेंद्र स्मृती बंबावी कोळीवाडा या टीमला. हा फटका येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. षटकार ऍक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची पुनरावृत्ती. ज्या प्रकारे जसा टप्पा पडला थोडासा उसळी घेणारा हा बॉल दिशा पूर्णपणे हेरली. चेंडूचे गोलंद बॅट्समन दिवेश भगतने आणि त्यानंतर एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. कमी वयामध्ये बंबावी कोळीवाडा गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पडल्यावरती उंचावणारा रायझिंग स्टार दिवेश भगत. पुन्हा एकदा वेग देखील भरपूर चांगला होता. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. स्कर्लिकच्या दिशेने फटका टोलावला. डीप मधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आलेत. कुशल मडवी बॉल जज करतील तत्पूर्वी दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. चला टीम एकविरा चॅम्प्स 11 शाबाश टीमचे कॅप्टन अक्षय कोळी आपण टॉस साठी यायचं आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 20 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या समेत ॲज अ स्कोरर म्हणून 12 म्हणून जे दाखल झाले होते जीवन पाटील आमच्या समेत जॉईन झालेत. वेलकम. एक एक रनचं विश्लेषण ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. झेलची संधी होती परंतु कॅच ड्रॉप मोक्याच्या क्षणी झेल सोडला आणि तो देखील कोणाचा तर ज्या बॅट्समनने षटकार लगावलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन. शेवटचा अंतिम बॉल. मोठा फटका खेळलाय. आणखीन एक या बॉलवर केले आक्रमण. ताकदीचा पुरेपूर वापर चेंडूने केला. हवाई सफर आणि फलंदाज दिवेश भगतच्या बॅट मधून आला हा ब्युटिफुल सिक्सर. काय फटका खेळलाय. जसा टप्पा पडला त्यानंतर पूर्णपणे बॉलवर तुटून पडला हा फलंदाज. ज्या प्रकारे स्ट्रोक त्याने केला फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन 6 रनसाठी षटकार पाहायला मिळालाय. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 28. 28 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कम्प्लीट. अठ्ठावीस. स्पेल नंबर 4. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु या क्षणाला एकच रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होते. स्ट्राईक रोटेट करावे लागेल रुपेश भगत यांना. कारण एखादा बॅट्समन ज्यावेळेस चांगली बॅटिंग करतो जास्तीत जास्त धावा त्याच्या बॅटमधून येत असतात त्यावेळेस स्ट्राईक रोटेट करणं भरपूर महत्वपूर्ण असतं आणि तीच भूमिका या मॅच मध्ये मात्र जरूर साकारायची आहे. बॅकफुटला जाऊन दिशा दिली. टायमिंग तर भरपूर चांगला होता. एक सिंगल देखील या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 30 रन देखील आतापर्यंत होतात. अजूनही शेवटचे 4 बॉल. चला तर नाणेफेकी करण्यासाठी यायचंय. चिंचपाडा पेन टीमचे कॅप्टन आणि त्यांच्याच विरोधामध्ये एकविरा चॅम्प्स 11 शहाबाज. धीम्या गतीचा हा बॉल. ही चपळ आहे गणेश मडवी यांची. अनुभव आहे तो अनुभव पणाला लाभत असताना डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत.
या बॉलवर देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चंदन तलवारने केला पलटवार आणि दर्जेदार हा झेल पकडलाय. आणखीन एक मोठा विकेट प्राप्त केलाय. थोडस धीम्या गतीचा हा बॉल, परंतु दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 31 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक या इनिंग मधला. डॉट बॉलची समाप्ती. विशांत भगत सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला. शेवटचा अंतिम बॉल. टार्गेट सेट करणारा बॉल. चला, नेक्स्ट मॅच चिंचपाडा पिंड टीमचे कॅप्टन आणि एकविरा चॅम्प्स 11 शहाबाज या टीमचे कॅप्टन आपण यायचंय. लॉफ्ट केला. टायमिंग तर भरपूर चांगला आहे. समोरच्या दिशेने मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 35 रन आणि 36 रनचं टार्गेट. चला, नाणेफेकी करण्यासाठी यायचंय, अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. चला, 24 बॉल मध्ये करायचे 36 रन. योगेश पवार सर
यांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते. वेलकम सर, आपले देखील सरचे स्वागत. आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. चला तर फरहान चौधरी आपण टॉस साठी या अक्षय कोळी आमच्यापर्यंत चिंचपाडा पेन टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. एनडीआर वॉरियर्स चिंचपाडा पेन हा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच मध्ये 24 बॉल मध्ये करायचे त्या म्हणजे 36 रन. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. जो गोलंदाजाच्या विरुद्धामध्ये करतो पलटवार, नाव आहे चंदन तलवार, सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. वेग देखील भरपूर चांगला होता, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवर विशांतने इरादे स्पष्ट केलेत. हा बॉल देखील वेग भरपूर चांगला होता. 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होते. 36 रनचं टार्गेट आहे आणि आता अजूनही 22 बॉल मध्ये 35 रनची गरज आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा आणखीन एक रन डिक्लेअर झोन मध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा आतापर्यंत होतात. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने फटका टोलावला. 1 धाव तर जरूर पूर्ण होते. सेकंड साठी कॉल. फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 3 धावा देखील आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला तर नाणेफेकी करण्यासाठी याचा अक्षय कोळी, शाबाश टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत एनडीआर वॉरियर्स चिंचपाडा पेन टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग भरपूर चांगला आहे. चेंडू जाईल, अंपायर सिग्नल आलाय. आज सिक्सर. षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना विराज तांडेलच्या बॅट मधून आलाय. या मॅच मध्ये राज करणारा हा षटकार. शेवटचा अंतिम बॉल. तर जो पडदा आहे ती बाउंड्री लाईन आहे याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. 9 धावा आतापर्यंत होतात. मुसळधार पावसामध्ये खेळाडू मात्र संघर्ष करतात या मॅच मध्ये. जिंकायचं आहे प्रत्येकाला, परंतु ज्याचं प्रदर्शन चांगलं त्याचा विजय निश्चित, ज्याचं प्रदर्शन खराब त्याचा पराभव निश्चित. ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर होता.
पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिल्या, परंतु लाईन मात्र भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉलची समाप्ती. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 9 धावा आल्यात. अठरा बॉल मध्ये आता मात्र करायच्या त्या म्हणजे 27 रन. स्पेल नंबर 2 साठी गोलंदाज आशिष भगत आपल्याला पाहायला मिळेल. हा बॉल देखील चांगला बाउन्सर होता. लाईन भरपूर चांगली होती. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, झेलची संधी होईल की काय, परंतु या क्षणाला जजमेंट थोडस चुकलं रुपेश भगत यांचं आणि 1 रन डिक्लेअर झोन मध्ये ऍड होत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल देखील थोडासा वेगवान होता, अंगाचा वेध घेतलाय. एक सिंगल तर पूर्ण होते. सेकंड साठी कॉल. फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. मुसळधार पावसामध्ये बॅटिंग करणं सोपं नसतं, गोलंदाजी करणं सोपं नसतं, फिल्डिंग करणं सोपं नसतं. परंतु रबर बॉल क्रिकेटचा खेळ असा आहे की तुमच्यामध्ये जर जिद्द चिकाटी असेल तर यश प्राप्ती देखील तुम्ही करू शकता. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, परंतु 1 रन डिक्लेअर झोन मध्ये. उन्मेष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस देखील केला जातोय. टॉस देखील जिंकलाय एकविरा चॅम्प्स 11 शहाबाज या टीमने. फुलटॉस होता समोरच्या दिशेने, वार केला गोलंदाजाने, परंतु पलटवार दिला चंदन तलवारने. समीकरण बदलून गेले. 12 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 17 रन. गोलंदाज दिवेश ओव्हर द विकेट. काय क्लासिकल स्ट्रोक खेळलाय समोरच्या दिशेने. हा स्ट्रेट हिट करेल, सुपर हिट. नजाकत होती या फटक्यामध्ये. पंचवीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात.
या बॉलवर देखील लॉफ्ट केला डीप पॉइंटच्या दिशेने. काय नजाकत होती या फटक्यामध्ये. टप्पा पडला नंतर पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक येणं सोपं नसतं. बॉटमॅनचा चांगला वापर केला. बॉडी बॅलन्स भरपूर दर्जेदार होता. 31 रन. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला झेलची संधी होती. फिल्डर थोडासा दूरवर. फक्त आणि फक्त एकच रन. अजूनही 4 धावा दूर आहे विजयापासून. या बॉलवर देखील लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आणि सामना जिंकलाय टीम कुशल 11 जय गणेश सारसो या टीमने. अभिनंदन. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच